नाव शिवन्या संदीप ढेरे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वीट. आज मी आपणासमोर वीर माता जिजाऊ यांची शौर्य कथा सांगणार आहे. पारतंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी 5-5 ओस्मानिया सुलतानी सत्ता उरावर थैथयाट करत होत्या. आया बहिणींच्या अब्रू वेशीला टांगत होती. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना सऱ्याम गुलाम बनवलं जात होतं. अशा वेळी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे येथे राजे सिंदखेड वतनाचे 5000 मनसबदार लखोजीराव जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. आपल्या कर्तृत्वाने त्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळत असल्यापासूनच जिजाऊंच्या कानावर पडत होतं. पण वयासोबतच पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारी व थेतुरीच्या रोगाचा या मुळापासून तिरस्कार करू लागल्या. ज्या वयात भावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलदंग असतात, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यास दंग होत्या. पण परिस्थिती प्रचंड वाईट होती. शत्रूचे सरदार आया बहिणींच्या अब्रू वेशीला टांगत होती. मुलींचा निलाव होत होता. स्वातंत्र्यकर्त्यांची त्याहून वाईट अवस्था होती. पिकवावा आपण, पण कणके मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा आपण, पण पोट मात्र दुसऱ्याचं भरावं. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना पाहवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर्यमती पाहायचा होता. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी 1605 मध्ये संपन्न झाला. 2 तेजस्वी जीव एकत्र आले, पण जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्याची पहाट मात्र अजूनही उगवलेली नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं. तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्याचं सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्म घाल. कारण त्यांनी पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जवळून पाहिली होती. त्यांच्या आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजूनही असलेले ती सत्ता असली तर तिथे मान सन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाचा जन्म होण्याअगोदरच त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणाऱ्या कित्येक माता आज समाजामध्ये अस्तित्वात आहेत. देव जाणे, पण एका मातेनं ही किमया करून दाखवली. मुलाचा जन्म होण्याअगोदरच त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवलं आणि ते ध्येय होतं स्वराज्य स्थापनेचं. अखेर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रभूंचा जन्म झाला. त्यांच्या जन्माबरोबरच स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी पारतंत्र्य चालू होणाऱ्या आणि स्वातंत्र्यात येऊन संपणाऱ्या होत्या. सीतेचे अपहरण करणारा, दुष्ट रावणाचा वध करणारे प्रभू श्रीरामचंद्र किती पराक्रमी होते. बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करून देणारा भीम किती पराक्रमी होता. आणि त्यातून स्वराज्य हेच शिवप्रभूंचं अंतिम ध्येय हे रुजवण्याचं काम जिजाऊंनी अगदी लहान वयापासूनच केले होते. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजधानीही शिकवली. सामान्य न्याय देणाऱ्या वृत्ती, अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शहाजीराजांची कैद आणि सुटका, अफजल खानाचे संकट आणि आग्र्यातून सुटका या सर्व प्रसंगात शिवरायांवर जिजाऊंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले होते. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गळ केली जाणार नाही. घेऊन चल यांना आणि गर्दन मार यांची. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. शिवमहाकंडना घेतलाच पाहिजे. स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा. अंधारातल्या प्रकाशाला दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या 17 जून 1674 रोजी शिवरायांनी रायगड किल्ल्यावरती अखेरचा श्वास घेतला. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी जिजाऊंची समाधी आहे. स्वराज्याला एक नाही तर 2 छत्रपती बहाल करणाऱ्या महान वीरांगना, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंच्या इतिहासाला जगण्याचं बळ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून